संजय गांधी निराधार अनुदान योजना, त्याचबरोबर ज्या निवृत्तीवेतन योजना आहेत, श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजना, त्याचबरोबर यामध्ये जी नवीन योजना आहेत या संदर्भातल्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत राबवल्या जाणाऱ्या या योजनेची जी पेन्शन आहे, हे पेन्शन दरमहा लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते. आता पाहू शकता, मागील एप्रिल, मे, जून या महिन्यापासून 2024-25, 2025-26 पासून जी काही पेन्शन तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झालेली आहे, हे तुम्ही स्टेटस चेक करू शकता. कोणकोणत्या महिन्याची जी पेन्शन आहे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झाले तर पाहू शकता. ही जी अधिकृत संकेतस्थळ आहे, वेबसाईट आहे, ह्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमची स्टेटस जे आहे, लाभार्थी स्थिती फक्त आधार कार्ड नंबर टाकून हे चेक केले जाऊ शकते. आता हे जे संकेतस्थळ आहे पाहू शकता, वरतीच स्पष्टपणे हेडिंग नमूद करण्यात आली आहे, सोशल जस्टिस आणि स्पेशल असिस्टंट या डिपार्टमेंट अंतर्गत ज्या काही योजना असतात, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग यांच्या अंतर्गत कोणकोणती योजना आहेत समोरच दर्शवण्यात आली आहेत. पाहू शकता यामध्ये तर या ज्या योजना आहेत यामध्ये दर्शवण्यात आलेल्या आत्ताच्या या योजना अंतर्गत पाहू शकता जे काही लाभ मिळतात. राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना आहे, इंदिरा गांधी विधवा निवृत्तीवेतन योजना, त्याचबरोबर इथे पाहू शकता यामध्ये इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना आहे, विधवा निवृत्तीवेतन योजना, या सगळ्यांची जी पेन्शन आहे ही जमा केली जाते. आता इथे तुम्ही लॉग इन सुद्धा करू शकता, पण तुम्हाला ID पासवर्ड जर माहीत नसेल, तुम्हाला फक्त स्टेटस चेक करायचं आहे तर लाभार्थी स्थितीवर इथं चेक केलं जाऊ शकतं. पाहू शकता अशा पद्धतीने ही जी लिंक आहे, लाभार्थी स्टेटस, लाभार्थी स्थिती, बेनिफिशरी स्टेटस, यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला फक्त तुमचा जो आधार कार्ड नंबर आहे, 12 डिजिटचा 12 अंकी आधार कार्ड नंबर, या पद्धतीने इथे एंटर करायचा आहे. एंटर केल्यानंतर कॅप्चा कोड जो आहे समोरच, हा कॅप्चा कोड फिल आउट करायचा आहे. पाहू शकता या पद्धतीने हा जो कॅप्चा कोड आहे, हा कॅप्चा कोड टाकल्यानंतर गेट मोबाईल OTP. आता गेट मोबाईल OTPवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो OTP प्राप्त होईल, हा टाकल्यानंतर तुमचे जे सगळं स्टेटस आहे, डेटा आहे, तुम्हाला कोणकोणत्या महिन्याचे पैसे हे जमा झालेले आहेत याची माहिती चेक केली जाऊ शकते. आता पाहू शकता काही लाभार्थ्यांना आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर कॅप्चा कोड फिल आउट केल्यानंतर अशा पद्धतीचा एरर येतोय. तर पाहू शकता ज्यांची लाभार्थी स्टेटसमध्ये त्यांचं जे आधार कार्ड नंबर चुकलेले आहेत, आधार कार्ड नंबरमध्ये डेटा मिसमॅच आहे, अशा पद्धतीचे जे लाभार्थी आहेत त्यांना अशा पद्धतीचा एरर येईल की तुमचं व्हॅलिड आधार कार्ड नंबर एंटर करा. त्याचबरोबर काही लाभार्थ्यांना त्यांनी जरी नीट डिटेलमध्ये बरोबर जरी आधार कार्ड नंबर टाकला तरी दुसरा एक एरर येऊ शकतो, तो म्हणजे कोणताच डेटा अवेलेबल नाही आहे. आता कोणताच डेटा अवेलेबल नाही, त्याचबरोबर 2024-25ची माहिती दिसत नाही आहे, 2025-26ची का दिसते, ह्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं आपण पाहूयात. की पाहू शकता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा तुम्ही एंटर मोबाईल गेट मोबाईल OTPवर क्लिक केल्यानंतर तुमचा डेटा अवेलेबल नाही आहे, माहिती अवेलेबल नाही आहे असं दाखवलं, याचा अर्थ पाहू शकता 2025 पासून जे काही DBT चालू झालेलं आहे, DBTमधील एप्रिलपासून तुम्हाला आत्तापर्यंत एकही हप्ता DBTचा जमा झालेला नाही आहे असा याचा अर्थ होतो. त्याचबरोबर काही लाभार्थ्यांना एखाद्या महिन्याचं दाखवतं आहे, मे जून दाखवतं आहे किंवा जून महिन्याचं दाखवतं आहे, तर ज्या महिन्यामध्ये त्यांच्या बँक खात्यामध्ये DBT पेन्शन जमा झाले फक्त त्याच महिन्याची ऑनलाईन माहिती जी आहे या ठिकाणी ह्या अधिकृत संकेतस्थळावर दिसत आहे. तर या पद्धतीने ती माहिती चेक केली जाऊ शकते. त्याचबरोबर पाहू शकता बहुतांश लाभार्थ्यांमध्ये जी बँक खाती आहेत त्यांचे म्हणजे पाहू शकता आधार कार्ड नंबर म्हणजे काय बहुतांश कारणं आहेत याबद्दल आपण अगोदरसुद्धा माहिती घेतली होती. त्यांचा DBT स्टेटस ॲक्टिव्ह झाल्यानंतर काही लाभार्थ्यांची बहुतांश लाभार्थ्यांचे आधार कार्ड नंबर जे आहे यांच्यामध्ये चूक आहेत. हा आधार कार्ड नंबर चुकीचा असल्यामुळे त्यांचे DBT जे आहे पेन्शन त्यांच्या बँक खात्यामध्ये हे जमा होणं बंद झालेलं आहे. त्याचबरोबर दुसरं कारणसुद्धा असं आहे की आधार कार्ड नंबर बरोबर आहे, त्यांचं नाव, जन्मतारीख, त्यांचा पत्ता किंवा त्यांच्या नावामध्ये काहीतरी स्पेलिंग मिसमॅच आहे, हे सगळ्या कारणामुळे त्यांची जी DBT पेन्शन आहे ही बंद झालेली आहे. तर सगळं जे आहे डिटेलमध्ये चेक केलं जाऊ शकतं. जर तुमचा आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर तुमची माहिती उपलब्ध होते तर 100% यानंतरचे पेन्शनसुद्धा तुमच्या बँक खात्यावर जमा होणार आहे. आणि जर सुद्धा तुमचा डेटा उपलब्ध होत नाही आहे तर या संदर्भात विस्तारित माहिती तुम्ही तुमच्या तहसील कार्यालयात जाऊन निराधार शाखेमध्ये या संदर्भातली चौकशी, त्यांचा जो स्क्रीनशॉट आहे तुमचा डिटेलमध्ये जे काही तुम्हाला दाखवतोय, आता पाहू शकता या पद्धतीने आधार कार्ड नंबर चुकीचे सांगतोय, बरोबर असून सुद्धा तर माहिती उपलब्ध नाही, म्हणजे नक्कीच तुमची जी
योजना आहे ही योजना चालू आहे किंवा नाही हे चेक करणं आवश्यक आहे, कारण तुमचा आधार कार्ड हा डेटामध्ये उपलब्ध नाही आहे. कदाचित 2025-26साठी एकही पेन्शन जमा झालेलं नसेल, पण जर जमा झाली नसेलच तर त्यामध्ये तुमचा कोणताही डेटा अवेलेबल नाही अशा पद्धतीने दर्शवणं आवश्यक होतं. पण जर समजा तुमचा आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर जो तो चुकीचा दाखवत आहे, पाहू शकता अशा पद्धतीचा जर एरर येत आहे, व्हॅलिड आधार नंबर चुकीचा आधार नंबर आहे, तर डेटा तुमचा ॲडच नाही आहे, म्हणजे तुमचा आधार कार्ड नंबर चुकीचा आहे किंवा तुमची योजनेसाठी तुमचं रजिस्ट्रेशन झालेलंच नाही आहे. तर या संदर्भात तुम्ही निराधार शाखा जी आहे तहसील कार्यालयात जाऊन ही चौकशी करणं आवश्यक आहे. तर या व्हिडिओचा मुख्य हेतू असा आहे, पाहू शकता अधिकृत जे संकेतस्थळ आहे वेबसाईट, यावर तुमचा फक्त आधार कार्ड नंबर आणि कॅप्चा कोड फिल आउट करून तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर जो OTP प्राप्त होईल तो टाकून तुम्ही डिटेलमध्ये चेक करू शकता. आता काही लाभार्थ्यांना अजून एक प्रॉब्लेम येत आहे, एरर असा आहे की त्यांनी एंटर केल्यानंतर त्यांचा जो रजिस्टर्ड मोबाईल नंबर OTP येत नाही आहे. तर यासाठी तुमचा आधार बँक जे आहे, आधार आणि तुमचा जो मोबाईल नंबर आहे हा सेम मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक आहे का नाही हे चेक करणं आवश्यक आहे. यानंतरनं तुम्हाला OTP हा प्राप्त होऊ शकतो. तर अशा पद्धतीने बेनिफिशरी स्टेटस जे आहे या पेन्शन योजनेअंतर्गत हे चेक केलं जाऊ शकतं. लवकरात लवकर ही प्रोसेस चेक केली जाऊ शकते आणि या संदर्भात जो काही एरर येतोय तो स्क्रीनशॉट तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला डिटेल पाहायचे आहेत असे सांगून तुम्ही लाभार्थी जे आहे निराधार शाखेमध्ये चौकशी करू शकता. या संदर्भातल्या ज्या अपडेट आहेत, दररोज महत्त्वाच्या अपडेट आपल्याला प्राप्त होत आहेत आणि या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट येण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.